अंतिम साध्य फक्त तूच आहेस, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाहीये. मला पाहिजे ते फक्त ते जी अभंगामध्ये जे वर्णन केले ते मला सांगतात. तृषा लागलिया जीवनाती ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. गुरुवर साखरे महाराज एक कारिका सांगत होते आम्हाला, सांख्य कारिका. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचं ज्ञान होण्याकरता जे प्रतिबंध असतात त्याचं वर्णन केले. अति दूरात एक अति दूर असेल तर त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. खूप दूर आहे, इथून नाही दिसत आपल्याला, मर्यादा आपल्या डोळ्यांना. अति सामीप्यात, डोळ्याला लावलेलं काजळ डोळ्याने दिसत नाही. इंद्रिय घातात, इंद्रियामध्ये जर दोष निर्माण झाला ज्ञान होत नाही माणसाला. मनोनवस्थानात, मनाचा व्यासंग नसेल तर परवा सांगितल्याप्रमाणे मग व्यवधानात मध्ये जर प्रतिबंध असेल, भिंतीच्या पलीकडनं मला दिसत नाही, ज्ञान होत नाही वस्तूचं. समानाभिहाराच अभिभवात, सूर्यप्रकाश जेव्हा येतो तेव्हा सगळे तारका तिथेच असतात, चंद्र तिथेच असतो, आपल्याला ज्ञान होत नाही. सूर्याच्या भास्वर प्रकाशामध्ये ते अभिभूत होतात. आणि समानाभिहाराच, पाण्यात पावसाचा थेंब जेव्हा पाण्याच्या सरोवरात पडतो तेव्हा हा पावसाचा थेंब आहे वेगळं सांगता येत नाही, म्हणजे त्याचं ज्ञान होत नाही. त्याप्रमाणे अति दूरात, अति सामीप्यात, अतिशय जवळ असल्यामुळे त्याचं ज्ञान होत नाही. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे. योग विज्ञाता रमण, विज्ञानामध्ये राहतो. विज्ञानी तिष्ठन, वेदराजा बृहदारण्य उपनिषद सांगते हा विज्ञानी तिष्ठन, विज्ञानामध्ये राहतो, अंतःकरणात राहतो. आणि अंतःकरणात राहून अंतःकरण वृत्तीचं नियमन करतो. म्हणून सकल मती आणि सकल अर्थ दोन्ही मार्गाने पाठ वापरले. सकल मती प्रकाश म्हणजे मतीमध्ये, मतीचा बुद्धीचा प्रकाश तो आहे आणि अर्थाचं प्रकाशन कोण करत. सकल अर्थ आणि सकल मती प्रकाशात तो स्वसंवेद्य आहे, जवळच आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. नाम स्वरूपच त्याचं. परी भेटेना, का भेटेना? जोपर्यंत भगवत कृपा होत नाही तोपर्यंत प्रीती जन्माला येत नाही. जोपर्यंत प्रीती जन्माला येत नाही तोपर्यंत साधना होत नाही. आणि जोपर्यंत साधना होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही. जवळी आहे पण हे विठ्ठलेशा, तुझ्या दिलेला प्रीती विना भेटेना, जवळ असून भेटे. बापड कुमार देवी भरू विठ्ठले.